बोला ताई, घोषणा द्या जोरात. आदिवासी कोळी एकजुटीचा, आदिवासी कोळी एकजुटीचा, कोळी नोंदीवर अनुसूचित जमातीचा दाखला, कोळी नोंदीवर अनुसूचित जमातीचा दाखला, राजीबा पाटील अहवालाची अंमलबजावणी, राजीबा पाटील अहवालाची अंमलबजावणी. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, राजीबा पाटील अहवालाची अंमलबजावणी, राजीबा पाटील अहवालाची अंमलबजावणी. बेकायदेशीर जात पडताळण्या कमिट्या रद्द, बेकायदेशीर जात पडताळण्या कमिट्या रद्द. आदिवासी कोळी एकजुटीचा. काय सांगा दादा, 18वा दिवस आहे, अजून 18 दिवस झाले तरी अजून दखल घेतली नाही. वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या आज बघा शुभेच्छा. आम्ही राष्ट्रीय महाआंदोलनाच्या माध्यमातून आज 18 दिवसापर्यंत अहो इथे ऐका, मुख्यमंत्र्याच्या घराच्या दारावरती बसलोय आणि आज त्यांच्या ऑफिसवरती बसलेलो आहोत. एवढं सर्व असताना त्यांनी इथे दखल घेतलेली नाही. कुठल्याच राजकीय पक्षाने आमची दखल घेतली आहे. यांना धडा देण्यासाठी आम्ही आज जिद्दीने आम्ही महाराष्ट्रात आमचा पक्ष स्थापन केलेलाच आहे. पण यांना या पक्षाच्या माध्यमातून खेचून यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राज्यव्यापी महाआंदोलनाचा 18वा दिवस आहे आणि आज आमच्या कोळी समाजाला, आज समाज सर्वात श्रेष्ठ आहे, कुठला पक्ष श्रेष्ठ नाही समाजापेक्षा. आणि या कोळी समाजाला आज ह्यांनी आजमावलेला आहे. कोळी समाजाला, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कोळी समाजाला आज ह्या सर्वच राजकीय पक्षांनी आजमावलेला आहे. आणि आज आमच्या आंदोलनस्थळी कोणीही आमची दखल घेण्यासाठी आलेले नाही आहेत. आणि यापुढे त्यांनी याद राखायची की आमच्या कोळी समाजाकडे मतांची भीक मागायला आपण यायचं नाही आहे. आणि आम्ही आमची ताकद तुम्हाला दाखवून देणार आहोत. या इलेक्शनमध्ये, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून कोळी समाजाचे उमेदवार उभे करणार आहोत. आणि आमचा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे आणि होणार. आम्ही स्थापन करून आम्ही आमचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभे करून आमची उपद्रव मूल्य आज आम्ही आमचे शक्ती पण आहे. आमचे माणसं खासदारकीसाठी निवडून सुद्धा येऊ शकतात. चंद्रकांत मांझी, वार्ड क्रमांक 59, वर्सोवा विधानसभा 164. आम्ही आज 18 दिवस झाले, 23 तारखेपासून आंदोलन करतोय. आज 18वा दिवस आणि आज योगायोगाने सन्माननीय मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. आता एकनाथजी शिंदे साहेब, मी छोटी आहे, लहानपणी मोठा घास घेते. आपलाच वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. तुम्ही बोलताय की सामान्याचं सरकार आहे, सामान्य जनतेचं सरकार आहे. मग आज तुमच्या वाढदिवशी आम्हालाही भेट द्याल का? आमचा अधिकार तुम्ही आम्हाला द्याल का? 1976 पासून जो कैलासवासी दाजीबा अहवाल आहे, जे भाई बंदरकर साहेब आमचे यांनी जे आवाज उठून 76 साली जो अंमलात आणले, ते शिफारस तुम्ही राज्य शासनाला तुम्ही अंमलात आणण्यासाठी, मान्य करण्यासाठी तुम्ही आदेश द्याल का आमच्यासाठी? आमच्या आया बहिणींचे हक ऐकायला येईल काय तुम्हाला? आम्ही 18 दिवस झाले आमचे मांडव पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये, अलिबाग, जालना, इथे आझाद मैदान, सगळीकडे कोळी लोक, मुंबईचे आद्य नागरिक, महाराष्ट्राचे आद्य नागरिक, जे वाल्या कोळीचे आम्ही वंशज आहोत. आणि माझे पाकडून जे तुम्ही कुठून आले इथे, तुम्ही आमच्या डोक्यावर बसून राज्य करता अशी बोलण्याची आम्हाला वेळ देऊ नका. आम्हाला तुम्ही राज्यकर्ते आहात, आमच्या वडीलकीचे तुम्ही वडीलधारे आहेत. आणि आमच्या लोकांचे हक ऐकू येत नाही का तुम्हाला? कोल्यांचे श्राप तुम्ही घेऊ नका आमच्या आई बहिणीचे. आणि साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तुमचा जन्मदिवस आहे आपला आज आम्हाला, आमच्या माता भगिनींना तुम्ही आज आम्हाला आशीर्वाद द्या.
आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो सर्व मिळून कोळी समाजाचे की तुम्ही साहेब 110 वर्ष जगा. आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. तुमच्या जन्मदिनी आमच्या कोळी समाजा वतीने तुम्हाला आशीर्वाद आहे, पण तुम्ही आम्हाला पण आशीर्वाद दिला पाहिजे. आज तुमचा जन्मदिवस आहे. आमच्या आई बहिणींचे हात का नाहीतर आमचा जर कोळी समाज उठला आता आम्ही हाक मारतोय, आम्ही रिक्वेस्ट करतोय, पण आज 18 दिवस झाले आमचा अंत पाहताय तुम्ही. आमचा अंत पाहू नका, आमचा अंत पाहू नका. तुमचं आज या इलेक्शन आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. राजेभाऊ पाटील अहवालाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. राजेभाऊ पाटील अहवालाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. बेकायदेशीर जात पडताळण्या कमिट्या रद्द. बेकायदेशीर जात पडताळण्या कमिट्या रद्द.